30 जुलै 2011 पाक सैनिकांच्या हल्ल्यात भारताचे 6 जवान शहीद। 30 जुलै 2011 भारताच्या 2 सैनिकांचे मृतदेह मिळाले, ज्यांचे शीर गायब होते। गुगलधारमध्ये झालेल्या हल्ल्यात कुमाऊं रेजिमेंटच्या हवालदार जयपाल सिंग आणि लान्स नायक देवेंद्र सिंग यांचे शीर पाकिस्तानी सैन्याने छाटली। देशात प्रत्येकाच्या मनात आक्रोश होता। पाकिस्तानच्या या क्रूर कृत्याचा बदला घेण्याची मागणी होत होती। अशातच एका खात्मा झालेल्या अतिरेकीच्या मोबाईलमध्ये एक व्हिडिओ क्लिप मिळाली। या क्लिपमध्ये आपल्या सैनिकांचे कापलेले शीर पाकिस्तानी अधिकाऱ्यांच्या समोर ठेवले होते। आर्मीच्या तळपायाची आग मस्तकात गेली आणि मग दिवस ठरला। 30 ऑगस्ट 2011 भारताचं पीओके मध्ये घुसून जशास तसं उत्तर। 30 ऑगस्ट 2011 पाकच्या 8 सैनिकांचा खात्मा, तिघांचं शीर उडवलं। जोर, हिफाजत आणि लष्कत या पाकच्या 3 चौक्यांवर हल्ल्याचा प्लॅन आखला। पॅरा कमांडोंच्या 25 सैनिकांच्या टीमनं 29 ऑगस्टच्या रात्री LOC पार केली आणि पहाटे 4 वाजता पोलीस चौकीच्या आसपास भूसुरुंग पेरून ठेवले। सकाळी 7 वाजता 4 पाकिस्तानी जवान घटनास्थळी आले। ते येताच भूसुरुंगाचा स्फोट घडवला आणि त्यानंतर दबा धरून बसलेल्या भारतीय सैन्यानं हल्ला चढवला। त्यातला एक जवान तिथून पळून गेला, पण उरलेल्या 3 जखमी जवानांचे शीर भारतीय सैन्यानं धडावेगळं केलं। स्फोटाचा आवाज ऐकून आणखी 2 पाकिस्तानी सैनिक धावत आले, पण त्या दोघांनाही भारताच्या दुसऱ्या टीमनं टिपलं। असं एक एक करत भारतीय सैन्यानं तब्बल 8 पाकिस्तानी सैनिकांना यमसदनी धाडलं। अवघ्या 45 मिनिटांमध्ये भारतीय जवानांनी भारताच्या भळभळत्या जखमेवर मलमपट्टी केली। दुपारपर्यंत भारताचे 25 जवान कारवाईनंतर सुखरूप परतलेही पाकिस्तानी सुभेदार परवेज, हवालदार आफताब आणि नायक इम्रान या तिघांचे शीर, 3 AK-47 आणि इतर अनेक शस्त्र जप्त केली। एक ऑपरेशन लाइन ऑफ कंट्रोल के उस पार हुआ था और ये सच है कि ऐसा ऑपरेशन हुआ है 2011 में। पहले ऑपरेशन उन्होंने किया था, बैट एक्शन हुआ था, उसके रिवेंज में ये ऑपरेशन हमने किया था। कापलेले शीर अधिकाऱ्यांच्या आदेशाप्रमाणे दफन करण्यात आले, पण 2 दिवसांनंतर वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आदेशाप्रमाणे ते शीर पुन्हा उकरून काढण्यात आले आणि त्यांचं दहन करण्यात आलं। कोणताही पुरावा मागे ठेवायचा नाही, हा त्याचा मागचा उद्देश होता। तुम्ही कल्पना करा की कुमाऊं बटालियन तिथे होती, हे पाकिस्तानी आत शिरले आणि त्या कुमाऊं बटालियनचे 2 माणसं त्यांनी त्याचे मुंडके कापू दिले। त्यांना काय वाटलं असेल? म्हणजे आपण खून का बदला खून वगैरे असं नाही म्हटलं पाहिजे। वाईट गोष्ट आहे, ठीक आहे, म्हणजे आपण म्हणायला वाईट वाटतं, पण तुम्ही त्या भूमिकेतून जर बघितलं तर ते बरोबर वाटतं कि जर त्यांनी असं केलं, आपण असं का नाही केलं पाहिजे। हमारा काम है रिपोर्ट बना के अपने से ऊपर वाले हेडक्वार्टर को देना, तो वो हमने 15 कोर हेडक्वार्टर जनरल अता हसनैन साहब उस टाइम कोर कमांडर थे, उनको दी थी और हमारी जानकारी के हिसाब से उन्होंने ये रिपोर्ट मऊ में जाके जनरल VK सिंह को दिखाई थी और ये रिपोर्ट DGMO तक अवेलेबल है। उरी हल्ल्यानंतर संतापलेल्या सैन्यानं केलेला भीमपराक्रम अवघ्या 4 दिवसात जगासमोर आला, पण 2011चं सर्जिकल स्ट्राईक समोर येण्यासाठी 5 वर्षांचा काळ लोटला। उशिरा का होईना या बातमीनं भारताच्या जखमेवर कुंकर घातली। प्रशांत कदम, ABP माझा, नवी दिल्ली।